आत्महत्या करती, आपण कॅन्डल घेऊन उभा राहतो, मोर्चे काढतो, मूक मोर्चे काढतो, कॅन्डल घेऊन त्यांची श्रद्धांजली मानतो. अहो मग हे प्रकार करायचा होता का माऊलीच्या पत्नीसोबत? तिने उद्या काय करून घेतला असतं तर मग मग काय सगळ्यांनी कॅन्डल घेऊन मूक मोर्चा करायचा होता का? आज महाराष्ट्र के बीड जिले के एमएलए सुरेश धस, इनका एक कार्यकर्ता है सतीश भाई उर्फ खोक्या। इसका पूरा इंटरव्यू आपको इस वीडियो में मिलने वाला है, इसलिए वीडियो को पूरा देखिए, लास्ट तक बने रहिए। चैनल पे नए हो तो चैनल को सब्सक्राइब कीजिए और अपनी कमेंट जरूर दें। फोटो जर व्हायरल झालेले जर बघितले तर अशा पद्धतीनं रिअल लाईफ जे आहे सतीश भोसले उर्फ खोक्या याचे आपल्याला पाहायला मिळते. काय प्रकरण होतं, कशामुळे मारहाण केली बॅटनं, तो व्यक्ती कोण होता, कारण काय होतं? आता हे प्रकरण दोन आहेत. एक बॅटनं जे प्रकरण मारलं आहे ते मी याच्या आधी बी सांगितलेलं आहे की माझे मित्र माऊली खेडकरच्या पत्नीला तो माणूस सारखा वारंवार छेड काढत होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल करत होता, दाखवत होता त्यांना की मी तुझा आंघोळ केलेला व्हिडिओ आहे माझ्याकडे, तू माझ्या संग जर काही गोष्टीला हा म्हणलीस तर मी हा व्हिडिओ व्हायरल करणार नाही, आणि जर तू नाही म्हणलीस मी हा व्हिडिओ व्हायरल करून टाकेल. त्यावेळी त्याच्या पत्नीने घरामध्ये जाऊन त्याच्या पतीला फोन केला, म्हणजे माऊली खेडकरला, आणि सांगितलं की असा प्रकार होतो. त्यावेळेस मला माऊलीने सांगितलं की माझ्या घरी जरा असा विषय होत चालला सतीश, तो अर्जंट तिथं जा. आणि तिथं गेल्यानंतर मला ज्यावेळेस त्या माझ्या भगिनीने मला सांगितलं, म्हणजे माऊली खेडकर हा एक वंजारी समाजाचा आहे, आणि त्यांनी मला सांगितल्यानंतर मी की ती घटना मी ऐकून माझं डोकं अत्यंत संतापलं, आणि संतापल्यानंतर मी त्याला त्यावेळेस बॅटने हाणमार केलेली आहे. याच्यामागचं खरं प्रकरण आहे हे, आणि त्याला वेगळं वळण चाललंय, कुठेतरी जातीचं वळण चाललंय आणि काहीतरी राजकारणाचं वळण चाललंय. माऊली खेडकर हा जातीने वंजारी, मी जातीने आदिवासी समाजाचा आहे, हे तरी लोकांनी विचार केला पाहिजे का नाही? कुठंतरी तो आता काहीतरी बोलतो, ते हाणला की माझा काही विषय नाही आहे. माऊलीकर त्याचे पूर्णपणे व्हिडिओ आहेत. फोन पेला जे पैसे ट्रान्सफर केले 10 लाखाला फसवले माऊलीला, त्याच्याकडे माऊली ट्रान्झॅक्शन आहे, माऊली कंप्लीट केली ना आता. मात्र सतीश भोसले की जर तुम्ही या पद्धतीनं ही जर तक्रार समजून त्याला मारहाण केली, मग तुम्ही पळून का जाताय, पोलिसांना शरण का जात नाही? आता त्या विषयात मी 100% पुढे जाणार, समोर जाणार आहे. आणि आता हे नवीनच प्रकरण झालं आहे भावी गावचं, की जेणेकरून त्या लोकांची आणि माझ्या पुतण्याची थोडीशी हाणामारी झाली. ज्यावेळेस मला कळलं की तिथं हाणामारी झाली, त्यावेळेस माझ्या पुतण्याला हॉस्पिटलला न नेता मी ह्या ढाकणे कुटुंबाला स्वतः हॉस्पिटल नेलं आहे. मी माझ्या गाडीत टाकून याला हॉस्पिटल नेलं आहे, जेणेकरून आपले लोक थोडं लांब ठेवा आणि लोकांची मदत करायला जावा. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या कुटुंबाला न नेता मी त्या मुलाला नेलं आहे. माझ्या सख्या पुतणीसंग त्या माणसाने छेड काढली, तरीही मी ती विषय सोडून ढाकणेला दिलीप ढाकणे यांचा मुलगा यांना मी माझ्या गाडीमध्ये टाकून नेलं. नसेल तर त्या हॉस्पिटलचे तुम्ही CCTV फुटेज चेक करा. शिरूर कासारचं ढाकणे हॉस्पिटल म्हणून आहे, त्यांचंच हॉस्पिटल आहे ढाकणे म्हणून. एखाद्याला बॅटनं मारणं हे सामाजिक कार्य म्हणायचं याला? आता मला एक सांगा साहेब, आपल्या इथं बऱ्याच घटना होतात, 376 सारखा प्रकार, बरोबर? आणि ज्यावेळेस अगर आपने गुनाह नहीं किया है तो फिर भाग क्यों रहे? यही सवाल उन्होंने सही पूछा है। सतीश भोसले उर्फ खोक्या भाई, जो अपने आप को निर्दोष साबित करना चाहते हो तो उनको पुलिस की शरण जाना चाहिए, इसमें कोई संदेह नहीं है। फिर वो शरण क्यों नहीं जा रहे? इसमें भागने की क्या जरूरत है? और अगर जो इंसान निर्दोष है तो उसको न्यायपालिका पे जरूर भरोसा होना चाहिए, पुलिस प्रशासन पे भरोसा होना चाहिए, उसी से उनको न्याय मिलेगा। और जो उन्होंने बात कही कि अ, उनको उनकी जो बहन थी, उन्होंने जो मानी वही बहन है, उन पे अत्याचार हो रहा था, इसलिए उसने उस सामने वाले व्यक्ति को बैट से मारा है। तो वो पुलिस को भी तो फ़ोन कर सकते थे, उनको भी तो बता सकते थे। मी एक छोटासा कुटुंबातला माणूस आहे. मी कुठंतरी आज एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो, आणि आज मतदारसंघातला म्हणून एक आमदार म्हणून मी त्यांच्या इथं काम करतो. काम काय करतो की ठीक आहे, ते आमदार साहेब जे आहेत ते आमच्यासारख्या गोरगरिबाला नाही तर प्रत्येकाच्या सुखात राहणारा माणूस आहे. एवढी ही सगळी घटना होऊनही त्यांनी अद्यापही माझी किंवा माझ्या कुटुंबाची बाजू घेतलेली नाही, किंवा असे म्हणले नाहीत की त्याच्यावर गुन्हा दाखल करू नका. ते डायरेक्ट म्हणले तिने गुन्हा केला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करून टाका. ह्या प्रकारचा आमदार ते आहेत. सुरेश धसांसाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता, तुझी या परिसरामध्ये दहशत आहे, कुख्यात नामी गुंड आहे, अशा पद्धतीचे जे आरोप आहेत ते आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया ताईंना चुकीची माहिती पुरवतात, आणि अंजली दमानिया ताईंना ही चुकीची माहिती पुरवल्यामुळं त्या ताई त्या बोलतात. अहो गुंड कशाला म्हणतात ताई? माझे सामाजिक कार्याचे व्हिडिओ बघा ना तुम्ही, माझा इंस्टाग्राम चेक केला, तुम्ही फेसबुक चेक करताय. मी ज्या शाळेत गेलोय, तुम्ही ते व्हिडिओ व्हायरल केला की हातपाय तोडील अमुक तमुक, ते पूर्ण व्हिडिओ व्हायरल करा ना. त्या शाळेत जा, चौकशी करा मुलींची, की तिथं कुणी बोलवलं होतं मला. त्याच मुली म्हणल्या होत्या ना की बाबा माझ्या शाळेत आम्ही शाळेत जात नाही, तिथं शाळेतले मुलं आम्हाला त्रास देतात, आमचा हात कापून घेतात, आमचे छेड काढतात, आम्हाला नंबर मागतात. मग त्या मुलीला बोललो तुम्ही तुमच्या आईबापाला सांगा. तुम्ही त्या मुली म्हणल्या जर आईबापाला आम्ही ही गोष्ट सांगितली. कायदा आहे या देशामध्ये, पोलीस आहेत. से इनका सही भी है। अगर कोई छेड़छाड़ कर रहा है और हम पुलिस को फ़ोन करें, पुलिस कब आएगी, क्या करेगी, उससे अच्छा है अपन भी
उस प्रॉब्लम को सॉल्व कर दे। क्योंकि कई जगहों पर ऐसी चीज़ें होती है, जैसे चोरी हुआ है, किसी बहन पे अत्याचार हो रहा है, तो उस पोजीशन पे हमें कुछ करना होता है, तो एट ए टाइम पुलिस तो वहाँ आ नहीं सकती। पुलिस को अगर विलम्ब होगा आने में, तब तो कुछ भी हो सकता है ना। तो कोई भी व्यक्ति हो तो वो ये चीज़ करेगा ही करेगा अपनी बहन को, या एट ए टाइम वो पोजीशन लेगा और मारेगा ही, क्योंकि कोई ये सहन नहीं कर सकता। और जहाँ जहाँ तक भारत की पुलिस है, जहाँ तक भारत की न्यायपालिका है, कई सारे अ, मुद्दे यहाँ पर उठाए गए हैं कि ये जो संतोष देशमुख का हत्या प्रकरण हुआ, उसको 3 महीने लग गए, तो न्यायपालिका पे लोगों का भरोसा रहा नहीं है। और जो धनंजय देशमुख है वो अभी तक न्याय ही मांग रहे हैं। तो जो न्यायपालिका है या पुलिस प्रशासन है वो धीरे से काम करता है, इसलिए लोगों को ये सब चीज़ें करनी पड़ती है, और सतीश भोसले ने ही ये काम किया। हाँ, अगर ये सही होती है खबर तो हम उनसे सहमत है, क्योंकि ये चीज़ें करनी ही चाहिए। उधळणार आहे ना, मी कमवले माझ्या कष्टाने म्हणल्यानंतर मी उधळणार ना. आणि 1000 रुपयाचं उधळणं चुकीचं असेल तर ठीक आहे, काढा इंस्टाग्राम फेसबुक, तुम्ही त्याच्यावर किती करोड रुपये लोक उधळतात ते पहा ना. कुणी बायावर उधळतंय, कुणी कशावर उधळतंय हे पहा ना तुम्ही. मी तर माझ्या मित्रासाठी एक एन्जॉय म्हणून उधळलेले माणसं आहेत, असं केलंय ना. आणखीन एक गंभीर आरोप होते. 1-2 दिवसापूर्वी वन विभागाने एक कारवाई केलेली आहे. त्यामध्ये अनेक जे साहित्य आहेत शिकारीचे ते जप्त करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते त्या परिसरातले एक माऊली शिरसाट नावाचे आहेत. त्यांनी आरोप केला की 200 हरणांची शिकार सतीश भोसले उर्फ खोक्याने केली. काय सत्यता आहे? आता ते मला माऊली इतका मोठा नाही त्याचं नाव घ्यायला. हे किती लायकीचे आहेत हे मला चांगलं माहिती आहे. सही बात. त्याला म्हणा तुला 200 हरणाची शिकार केली मी माहिती होती, मग त्यावेळेस कंप्लेंट द्यायची ना तू. हां, अशा पद्धतीची जी भाषा आहे टी व्ही नाईनच्या स्टेजवरती करू नका. त्याला आम्ही त्या तुमच्या भाषेला समर्थन पण करत नाही. मात्र 200 हरणांची शिकार असा आरोप होतोय. साहेब 200 हरणं मारणं जोक समजता सांगता बरं, सांगता का जोक आहे का 200 हरणं मारणं? म्हणजे मी माणूस आहे ना. 200 हरणं मारणं जोक समजता का तो? मग अशा अशा लोकांनी माझ्यावर टीका केली, मला चालतंय का तुम्हाला? तुम्ही ती शहानिशा करा ना. हे चौकात जाऊन माझ्या विरोधात मोर्चे काढतात, आंदोलन करतात, त्यात किती पण सत्य पहा ना तुम्ही. हां, माऊली शिरसाट म्हणजे हे फक्त स्वतःला मोठं करायचं, यांना दाखवायचं नेत्याला की मी तुमच्यासाठी काहीतरी केलंय. अरे तुमची काय परिस्थिती आहे, तुम्ही काय लोक आहेत त्याचं जाण ठेवा. हां, आणि तुम्ही माझी उदाहरणं करताय का? 2 दिवसापूर्वी त्या माऊलीचा मला फोन आला की सतीश बाबा असं प्रकरण झाले काय. म्हणलं ठीक आहे झालं ते आपण बघू म्हणलं बसून. आणि ते माझ्या विरोधात आज बोलतोय का? जातीचा मुद्दा लावतोय का? समाज तुमचा मोठा आहे म्हणून तुम्ही आमचा अन्याय करणार गरीब माणसावर? अहो मी ठीक आहे आदिवासी आहे ना, माझा समाज कमी थोडा ना. इथं इथं समाजाचं किंवा मी आदिवासी असल्याचं नाहीये. कायदा सर्वांसाठी समान आहे. ज्या ठिकाणी तुम्ही गुन्हा केलेला आहे त्या ठिकाणी तुमच्यावर कारवाई ही केलीच जाईल कायद्यानुसार. तुम्ही मग सरेंडर का होत नाही? का धावपळ करताय? तुम्ही आत्ता बोलताना चिडलात, मग तुम्ही हे सगळं पोलिसांसमोर शरण जाऊन का मांडत नाही? हे पहा, मी आधीच ह्या विषयावरती ज्यावेळेस आमच्या कुटुंबातले मुलं लोक की त्यांच्यावर ढाकणे कुटुंबावर केस करायला गेले, त्यावेळेसही मी सांगितलं, साहेबांनी मला सांगितलं की त्यांच्यावर केस करू नका, त्यांची ही केस मी घेत नाही. हे SP साहेबांना सुद्धा निवेदन देऊन दिलं आमच्या लोकांनी. मी सांगितलं बाबा आपल्या शेजारचे लोक आहेत, आपल्याला केस कोणावर करायची नाही, हे असेल तर आपल्या आपसात बसून मिटून घेऊ. त्यानंतर आमच्या महिलांनी काही त्यांना जाऊन म्हणजे तक्रार केली नव्हती. आणि ह्या लोकांनी मला सांगितलं की आम्ही करणार नाहीत. त्यानंतर हा सगळा समाज, हे सगळे हे टकारी, म्हणजे मी बी टकारी पारधी जो समाज आहे, आम्ही टकारी पारधी म्हणजे आम्ही काय येतं, आम्ही थोडेसे गुंड समजलं जातं ना. मला थोडंसं आम्हाला असं समजलं काय की आम्ही काय येतं क्रूरपणे करणारे टकारी आणि पारधी, बरोबर ना. तर हे जे सुपाऱ्या घेणारे लोक, म्हणजे यांना जात कोणती मला माहीत नाही, हे जे सगळे गोळा झालेत ना, ते हे फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी गोळा झालेत. याच्यामध्ये मला सांगा वन्यदादावर किती केसेस आहेत, रोड रॉबरीच्या केसेस आहेत, बँक लुटाच्या केसेस आहेत. ते स्वतःची पत्नी सोडून दुसऱ्याच्या पत्नीच्या घरात राहतो जाऊन. तो राहायला कुठे म्हणत होता? त्यांनी आमच्या महिलेविषयी बोलायचा अधिकार काय आहे? त्याला आम्ही जाब विचारू ना. हां, मात्र जे शेतकरी ढाकणे आहेत त्यांचं म्हणणं असं आलं की सकाळी तुम्ही हरणाची शिकार करायला त्या ठिकाणी आला होता 4-5 जण. हरण जाळ्यातही सापडलं होतं. त्याची मला पाहून तो हरण निघून गेला आणि त्याचा राग मनात धरून तुम्ही त्याच्यावरती भ्याड हल्ला केलेला आहे. आता सर मी खरं सांगतो, मी त्या प्रकरणात तिथं नव्हतो. माझे पुतणे तिथं डुकरं धरायला गेले होते, हे मला माहीत नाही. मी हरण शिकार मी कशाला देणार लागू? मला एवढा वेळ कुठे येते हरण शिकार डुकर धरायला? मी माझ्या कामात, मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मी माझ्या दिवसभर कामात असतो, मला ह्या गोष्टीला वेळ द्यायलाच नाही ना. हे घटना झाल्यानंतर मी तिथे गेलो, मला कळलं भांडणं झाले, त्यानंतर मी तिथे गेलो आणि गेल्यानंतर मला कळलं की ते असे जे भांडणं झालेत, त्यावेळेस माझ्या पुतण्याला न हॉस्पिटल नेता, मी त्या ढाकणे कुटुंबाला हॉस्पिटल नेलं आहे. माझे फुटेज चेक करा, जर मी यात गुन्हेगार असेल तर 100% मी गुन्हा ती शिक्षा भोगायला तयार आहे साहेब. पण हे खोटे आरोप नाही केले पाहिजेत, माझी एवढी इच्छा आहे. याच्या भोवती राजकारण आलं नाही पाहिजे. सतीश भोसले उर्फ खोक्या भाई परिसरात बहुतेक जास्त दहशत दिसते तुझी इथं. आता माझी दहशत कशी आहे? माझी दहशत अन्याय जिथं करीन तिथं दहशत आहे. अशा गरीबावर दहशत नाही आहे. मी कधी कुणावर गरीबावर अन्याय केलेला नाही आहे, कधी कुणावर. आता तुम्ही बघितलं मागं एका महिलेला पुढं आणलं,
याचे माझ्याकडे पैसे आहेत, मला 5 लाख मागतात, असं करतात. त्या महिलेचं विचारलं का साहेब, तुम्ही गेला त्या महिलेकडे, जा ना त्या महिलेकडे. त्या महिलेला सांगितलं गेलं, सतीश भोसले भीमरावजी आपले धोंडे साहेब, माझे आमदार साहेब, ते खूप मोठे माणसं आहेत, त्या बाईच्या घरी जाऊन बसले, तुम्ही सूरज दत्तच्या विरोधात, सतीश भोसलेच्या विरोधात तक्रार द्या. सतीश भोसले मला 5 लाख मागतो म्हणून. अहो, त्याचा मुलगा माझा क्लासमेट आहे, हो, त्याला कसे 5 लाख घेणार मी? आणि त्या महिलेनं उभा केला, त्याची बाईट घेतली की सतीश भोसले मला 5 लाख मागतोय, माझा मुलगा फरार आहे. ठीक आहे, त्याचा मुलगा गेलेला आहे, पण त्याचा मुलगा माझ्यामुळे थोडाच गेला ना. त्या बाईने पुन्हा बाई विचारलं, मी आई माझं काय चुकलंय का तुम्हाला मदत करून पैशाची? मी तुम्हाला जे वेळोवेळी मदत करतोय फुलासाठी, त्याच्यासाठी तुम्हाला कधी फुल आणायला पैसे कमी पडले? आणि तुम्हाला जर पैसे देऊन माझी चूक होती का? ते म्हणली, भैया तसं काही नाही, मला ह्या लोकांनी सगळी बळजबरी केली. वनवे दादा, रामदास बडे, रामदास नाना म्हणतो त्यांना मी एकदा. काय नाना म्हणतो? आता शेवटचं नाना आहे त्यांना, रामदास नाना. हे सगळे जे शिष्टमंडळ आहे, म्हणजे कोणतं शिष्टमंडळ आहे? जे लोकसभेला, विधानसभेला सुरेश अण्णाच्या विरोधातलं जे शिष्टमंडळ आहे, जे भाजपचंच आहे, जे शिष्टमंडळ आहे, ते लोक जाऊन धोंडे साहेबांचं शिष्टमंडळ थोडक्यात. आमदार सुरेश धसांचा सर्वात लाडक्या खोक्या म्हणून संबोधला जातो या सगळ्या, आणि सगळे आमदार सुरेश धसांची कामं हे तुम्हीच पाहता असंही आरोप होतोय. म्हणून वाढदिवसाच्या स्पेशल देखील शुभेच्छा दिल्या जातात. त्याचा ऑडिओ देखील व्हायरल झाला. साहेब, माझा वाढदिवस 2021चा ऑडिओ आहे, तो कवाचा आहे? 2021 सालीचा ऑडिओ आहे. त्याच्यानंतर मला अण्णाने अजून शुभेच्छा दिली नाही, कारण की मी एका गोष्टीत चुकलो होतो. माझ्यावरती, मी डोंगर किल्ल्या एका गोष्टीत सोबत गेलो मित्राच्या, त्यावेळेस स्वतः सुरेश अण्णांनी माझ्यावर गुन्हा दाखल करायला लावला होता. त्यानंतर बसणं अण्णांनी मला आतापर्यंत शुभेच्छा दिलेल्या नाहीत. हा 2021चा ऑडिओ आहे, त्याची क्लिप चेक करा आणि तुम्ही तारीख बघा ना, ते जे इंस्टाला सोडलेला असेल, फेसबुकला असेल, ते तारीख चेक करा, आजचा कालचा आहे का? तर जुना व्हिडिओ आहे. आणि तुम्ही जुने व्हिडिओ आज तयार करून दाखवून काय त्याला सिद्ध काय करायचं नेमकं तुम्हाला? एवढे मोठे आरोप होत असताना हे तुम्हाला तुमच्या पक्षाकडनं कुठे निलंबन करण्यात आलं नाही? तुमची पहुंच मोठी दिसते पक्षामध्ये. आता साहेब, माझा पक्ष खूप मोठा आहे, पण मी खूप छोटा माणूस आहे. आणि मला निलंबित केलं असेल, नसेल केलं किंवा करतील, मला त्याचा जाब त्यांना जाऊन समोर जावं लागेल मला. पण एकच विनंती आहे माझी, की माझ्यावर जे हे खोटे आरोप होतात हे थांबले पाहिजेत. मी ह्या सगळ्या आरोपाला सिद्ध करण्यासाठी मी फरार आहे. मी माझी अँटिसिपेटरी म्हणजे अटकपूर्वसाठी मी मांडलेलं आहे. आणि ज्यावेळेस मला अटकपूर्व मिळेल त्यावेळेस मी 100% हे माझ्यावर खोटे आरोप केलेत हे नक्कीच खोटे आहेत, हे सिद्ध होईल. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. सतीश भोसले उर्फ खोक्या, मग लवकर शरण गेलं पाहिजे. एवढे आरोप होत आहेत, महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे, बीडची बदनामी होते यामध्ये. जर तुम्ही लवकर सरेंडर झालात, पोलिसांना शरण गेलात तर लवकर मार्ग निघेल. सर, जे गुन्हा केलाच नाही मी, त्या गुन्ह्यामध्ये जर मी शिक्षा केली तर कायदा व्यवस्था याच्यावरचा 100% विश्वास उडून जाईल. मी यात गुन्हा केला असता तर मी 100% सरेंडर झाला असतो. मी ह्या प्रत्येक गोष्टीला, हे सगळा जो माझ्यावर आज ब्लेम आहे, मी सिद्ध करून दाखीन हा खोटा आहे म्हणून, सिद्ध करून दाखीन. हा, जर मी प्रकरण केलं असतं तर मी 100% सामोरे गेलो असतो. मी बॅटनी मारलं होतं, मी त्या गोष्टीला थांब सांगितलं, मी हो त्याला मारलंय, 100% मारलंय, ठामपणे सांगतो. पण ह्या ढाकणे कुटुंबाला मी कसलाही गालबोट लावला नाही. ते जर खरे असतील तर त्यांनी भगवान बाबाच्या पिंडावर हात ठेवावा आणि सांगावा. मी भगवान बाबांना त्यांना दैवत समजतो. त्यांनी हात ठेवून सांगावा की सतीश भोसले तिथे आलता आणि त्यांनी आम्हाला बोट लावला आणि त्यांनी मला असं केलं. अहो, मी माझ्या बापा शपथ खाऊन सांगतो, ह्या लोकांना मी हॉस्पिटलला घेऊन गेलोय. माझे वडील आणि मी माझ्या वडिलाला खाली उतरवलं गाडीच्या खाली, मी त्यांना गाडी टाकून घेऊन गेलोय. अख्खं गाव बघायला होतं त्यावेळेस. गावाचे लोकही साक्षी लावून दाखवलं मी त्यांना की मी हॉस्पिटल नेलं का नाही. आणि जर मी खोटं बोलत असेल तर सीसीटीव्ही फुटेज चेक करा. 2019 तारखेचा 25 सीसीटीव्ही फुटेज चेक करा ढाकणे हॉस्पिटलचा. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. नाही, माझ्या डोळ्यात पाणी नाही साहेब. ज्या गोष्टीचा म्हणजे जी गोष्ट केलेली नाही त्या गोष्टीचा पश्चाताप मी करत नाही. आणि जी गोष्ट मी केलेली आहे, जी बॅटनी मारहाण केली, ती माझ्या माता माऊली भगिनीसाठी केली. त्याच्यामुळे मला कसलाही पश्चाताप यायचं कारण नाही. त्याच्यासाठी मी जे बी शिक्षा लागेल ते भोगायला तयार आहे. मी न्यायाधीशाला विनंती करतो की त्याच्यामुळे मी पुढे नाही येऊ शकलो, कारण की हा माझा खोटा गुन्हा दाखल केला, त्याच्यामुळे नाही येऊ शकलो मी. अन्यथा मी हजर होणार होतो. कारण की हा जो ढाकणे 22चा गुन्हा आहे तर हा टेक्निकल गुन्हा आहे. याच्यामध्ये सगळे हे जे भामटे आहेत हे सगळे गोळा होऊन हिने करायला लावला आहे. आणि आमचे जे तालुक्यातले शिष्टमंडळ आहे यांचे चेक करा हो, जे माझ्या विरोधात बोलतात ना आज खोक्या. सुरेश धसांना सहारोपी करावं तुमच्या बाबतीत, अशी मागणी अंजली दमनिया करताना पाहायला मिळतात. काही बरेच व्हिडिओ तुमचे व्हायरल होतात. अनेक नेत्यांनी व्हिडिओ सुद्धा टॅग केला त्याचा. अंजली ताईंना माझी विनंती आहे की माझी पूर्ण हिस्ट्री काढावं ताई. मी एक कोण कुटुंबातला माणूस आहे, मी कसा आहे, माझ्या कुटुंबातून मी कसा गेलो आहे, जे पैसे ते माझ्याकडे ते कसे आलेत, कुठले पैसे, त्याची तारीख पाहा, माझ्याकडून आलेत. असे कुणीतरी तुम्हाला सांगून आणि कुणातरी म्हणण्यावर तुम्ही करू नका. आमचा तुमच्यावर खूप मोठा विश्वास आहे. तुम्ही अन्यायाला वाचा फोडणाऱ्यात आहात हे आम्हाला माहिती आहे. पण जर तुम्ही असे खोटे आरोप कुणातरी ऐकून खोटे आरोप माझ्यावर करत असताल तर ताई तुमच्यावरचा विश्वास नक्कीच आमचा उडून जाईल. ही एवढीच मला ताईला माझं सांगणं आहे की तुम्ही माझी सगळी शहानिशा करा, माझी जानकारी तो आप पुलिस से लेंगे, क्योंकि सतीश भाई उर्फ खोक्या भाई ये कितने मामलों में दोषी है या नहीं है, इसकी पूरी जानकारी पुलिस ले रही है. और सुरेश दस
उन्होंने ही पुलिस को फ़ोन करके बोला था कि इनके खिलाफ़ जो भी कार्रवाई कर सकते हो करिए, और अगर ये उसमें दोषी पाए जाते हैं तो उनको ज़रूर सज़ा हो, ये उन्होंने ही फ़ोन करके बोला था पुलिस वालों को। अब देखते हैं आगे क्या होता है, पुलिस कितनी स्पीड से इस पूरे मामले की छानबीन करती है। फिलहाल इस वीडियो में इतना ही, मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए जय हिंद, जय भारत।